राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा होतोय। किल्ले शिवनेरीवर सुद्धा मोठ्या आनंदात उत्साहात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार किल्ले शिवनेरीवरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। यावर्षी शिवनेरीवर येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा 393वा शिवजन्मोत्सव सोहळा नागपुरात मोठ्या दिमाखात साजरा होतोय। पालखी सोहळा, महाराजांचा अभिषेक, आरती आणि रक्तदान शिबिराचं यावेळेला आयोजन करण्यात आलेलं आहे। सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये। शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या उपस्थितीत बाल शिवाजींचा पाळणा सोहळा पार पडला। सोलापूरमधल्या महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। भगवे फेटे, पारंपरिक वेशभूषा परिधान करत अनेकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग घेतला। शहापूरमधल्या पंचायत समितीतल्या शिवतीर्थावर शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। यावेळेला बाल शिवाजींचा पाळणा सोहळा पार पडला। यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी आणि हर हर महादेवच्या घोषणांनी हा परिसर रणरणून गेला होता। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मनमाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते अनावरण झालं। महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी तब्बल 40 वर्षांनंतर पूर्ण झाल्यामुळे या लोकार्पण सोहळ्यासाठी हजारो शिवभक्तांनी गर्दी केलेली होती। लोकार्पणानंतर ढोल ताशाच्या गजरात इथला परिसर दणाणून गेला होता। शरद पवार गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे। या शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतीये। नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानं ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंची जळगावात जाहीर सभा झाली, मात्र या सभेला 500 लोकांची गर्दी देखील नव्हती असा टोला त्यांनी लगावला। तर भाजपसोबत लग्न केलं असून विकास करतोय अशी जोरदार फटकेबाजी सुद्धा गुलाबराव पाटलांनी केली आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी नुकतंच पुणे म्हाडाचं त्यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शिरूर लोकसभेच्या रिंगणातून आढळरावांना बाहेर तर काढलं नाही ना अशी चर्चा देखील रंगलेली आहे। यावर विचारलं असता आढळराव पाटलांनी ही जागा शिवसेनेचीच आहे आणि आम्हीच ती लढणार, त्यामुळे राष्ट्रवादीनं या जागेसाठी आग्रह करू नये असं म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसतात। राज्याच्या सांस्कृतिक विभागानं कला क्षेत्राला दुहेरी दिलासा दिलेला आहे। चित्रीकरणासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत लवकरच निर्णय होणार आहे। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी प्रशासनाला या संदर्भातले आदेशही दिलेत। त्याचबरोबर चित्रीकरणाच्या परवानग्या सुलभ करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। राजकारणात नणंद, भावजय, सून आणि सासरा असा काही विषय नसतो। नात्यागोत्यापेक्षा पक्ष महत्त्वाचा असतो। पक्षानं लढायला सांगितलं तर लढायचं, पक्षाच्या आदेशांचं पालन करायचं असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय। सार्वजनिक आरोग्य विभागातल्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी 10,949 क आणि ड संवर्गातील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। यावेळेला आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रही देण्यात आली। दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी तुफान गर्दी केली। मतदारसंघातले कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित होते। यावेळेला रामदास कदम देखील उपस्थित होते। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी भागात एका भटक्या कुत्र्यानं अनेकांना चावा घेतलाय, त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। उल्हासनगर पालिकेच्या डॉग स्क्वॉडकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी 1 तासाच्या प्रयत्नानंतर या भटक्या कुत्र्याला जेरबंद केलं। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केलेली आहे। विरोधक भारताचा विकास करू शकत नाहीत, त्यांच्याकडे विकासाचा अजेंडाच नाही म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला। काँग्रेसमध्ये अंतर्गत लढाई सुरू असून फक्त व्यक्तिगत आरोप करण्यामध्येच काँग्रेस दंग असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे।
दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी देशभरातून आलेल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना संबोधित केलं। पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेनं देशासाठी काम करण्याचं आवाहन मोदींनी कार्यकर्त्यांना केलंय। आपल्याला देशातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्यांचाच विश्वास जिंकायचा असल्याचं पंतप्रधान म्हणाले। भारताला जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये केलाय। भाजप सत्तेत आल्यापासून गेल्या 10 वर्षात विविध योजनांमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचंही मोदींनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये बोलताना विरोधकांवर घणाघाती टीका केलेली आहे। इंडिया आघाडी भ्रष्टाचाराचं प्रतीक आहे। शरद पवार यांचं लक्ष सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्याचं आहे, तर सोनिया गांधींचं लक्ष राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं आहे आणि ही घराणेशाही देशाचं कल्याण करू शकत नाही, असं अमित शहा यांनी म्हटलंय। काँग्रेसनं घोटाळ्यांवर घोटाळे केले, पण एनडीए आघाडीचं पहिलं लक्ष हे राष्ट्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं, त्यामुळे पुढील 5 वर्ष मोदीच पंतप्रधान असतील असा विश्वास सुद्धा अमित शहांनी व्यक्त केला आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं पुन्हा मोदी सरकार असा नारा दिलेला आहे। दिल्लीमध्ये पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात नए भारत की यही पुकार फिर मोदी सरकार हे थीम सॉन्ग लॉन्च करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात आदित्य ठाकरेंनी दौरा केला आणि यावेळेला जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। आमदारकीचा राजीनामा द्या, तुमच्या विरोधात आपण निवडणूक लढवू असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती भक्कम असल्याचं दिसत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं गणित मात्र वेगळं असल्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं। त्यांच्या या विधानानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे। चित्रीकरणासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत आता लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला या संदर्भातला आदेशही दिलेला आहे आणि त्याचबरोबर चित्रीकरणाच्या परवानग्या सुलभ करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय। दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची सक्षमता पंकजा मुंडेंनी दाखवली होती, मात्र त्यांना डावललं गेलं। आताही त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल असं वाटत होतं, परंतु प्रामाणिक कार्यकर्त्यांना अडगळीत फेकलं गेलं अशा शब्दात खासदार विनायक राऊतांनी भाजपावर निशाणा साधलाय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात सिंधुदुर्गात जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। जिल्ह्यातल्या भापण, परुळे आणि भोगवे परिसरात हे बॅनर लावले गेलेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना लावल्या गेलेल्या या बॅनरमुळे सिंधुदुर्गात निवडणुकीआधीच राजकारण तापल्याचं दिसतंय। जळगावमधल्या डॉक्टर हेडगेवार नगर इथं 19 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचं पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। या योजनेसाठी 12 किलोमीटर अंतरावरच्या अंजनी धरणावरनं पाण्याचा स्रोत घेण्यात आलेला आहे। 12 किलोमीटरच्या मोठ्या पाईपलाईनसह गाव अंतर्गत जलकुंभ आणि अनुषंगिक बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे। लव जिहाद विरोधात अकोल्यातल्या निंबा फाट्यावर नितेश राणेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला माध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला। अमोल मिटकरी आपले जुने माणूस असून त्यांना आपण समजावू, घरात बसून टिवटिव करण्यापेक्षा जिल्ह्यात काय सुरू आहे याकडे लक्ष देण्याचा सल्ला देऊ असं नितेश राणेंनी म्हटलंय। चिपळूणमधल्या राणा प्रकरणी अटक झालेल्या 8 जणांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कारवाईत अनेक जण ठाकरे गटातले असल्याची माहिती मिळतेय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं होतं। भास्कर जाधवांच्या कार्यालयाच्या आवारात झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी केलेली आहे। त्याचबरोबर गुहागरमधल्या विराट सभेत अडथळा निर्माण करण्यासाठी भास्कर जाधवांनी प्रयत्न केल्याचा आरोप करत विनय नातू यांनी भास्कर जाधवांसह ठाकरे गटावर जोरदार टीका केलेली आहे।
लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाई गवई गट स्वबळावर लढणार असल्याचं राष्ट्रीय महासचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केलं। स्वबळावर लढून आम्ही आमची ताकद दाखवून देणार आहोत। आम्ही जागांसाठी कोणासमोरही हात पसरणार नाही, असंही राजेंद्र गवईंनी म्हटलंय। यंदा कोणत्याही करवाढीशिवाय अर्थसंकल्प सादर करा, त्याचबरोबर पाणी, आरोग्य आणि शिक्षणावर भर द्या, अशी मागणी गणेश नाईकांनी नवी मुंबई पालिका आयुक्तांकडे केलेली आहे। येत्या 22 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे। सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत केंद्रीय समितीची बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय झालाय। 3 लाख मेट्रिक टनपर्यंत कांदा निर्यात करायला परवानगी देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार असून गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्यानं लासलगाव, मनमाडसह नाशिकमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। तसंच निर्यात बंदी उठवल्यानं आता कांद्याच्या दरात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं 112 अधिकाऱ्यांसह 1600 पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अमरावती शहरात शिवजयंतीच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अमरावती शहर पोलिसांनी रूट मार्च काढत जनजागृती केलेली आहे। शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पंढरपूरच्या माळशिरसमधल्या वाफेगावमधल्या बंधाऱ्याची दारं जीर्ण झालेली आहेत। युवा सेनेनं वारंवार नव्या दरवाजांची मागणी करून सुद्धा पाणबंधारे विभागानं मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे। बंधाऱ्याची दारं जीर्ण झाल्यानं पुन्हा एकदा बंधाऱ्याला गळती लागलेली आहे आणि याच्याच निषेधार्थ युवा सेनेकडनं पाणबंधारे खात्याच्या विरोधात मडके फोडो आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचं मुंबईतल्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। एकच नारा, GR काढा अशा घोषणांसह आशा कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। गेल्या 10 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून ठाकरे गटातले खासदार अरविंद सावंतांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या वरखेड वीज वितरण उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसलं। महावितरण प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। धुळे शहराजवळच्या मुंबई आग्रा रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे वाहनं उभी केली जातात, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। वाहन चालकांची डोकेदुखी देखील वाढलेली आहे, त्यामुळे महामार्ग पोलिसांनी अशा वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी होतीये। सांगलीतल्या मिरजमधल्या बेडग इथं जयंत केसरी बैलगाडा शर्यत पार पडली। आमदार जयंत पाटलांच्या हस्ते या शर्यतीचं उद्घाटन झालं। शर्यतीत 150हून अधिक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला। यात कोल्हापूरच्या हरण्या बैलानं मैदान मारलंय।